नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी आता अर्थसहाय्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील मीटिंग जर बघितलं आपण 3 सप्टेंबर 2025ला झाली होती आणि मंत्रिमंडळाने यासाठी सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर आता बघा, आज 15 सप्टेंबर 2025चा जी-आर काय म्हणतो. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 करणे बाबत हा जी-आर शासनाने काढलेला आहे. तर आपल्याला माहिती असेल की सामाजिक संस्था असो किंवा विविध दिव्यांग संस्था असो, सेवाभावी संस्था असो, यांच्याकडून वारंवार दिव्यांग बांधवांचं जे अनुदान आहे त्यामध्ये वाढ करावी, त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी अशी मागणी होत होती. आता याचाच विचार करून शासनाने 25-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1,500 वरून 2,500 करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याबाबतची घोषणा सुद्धा 3/9/2025ला झाली होती. आता याची जी नवीन पेन्शन आहे 2,500 रुपयाची, ती येणाऱ्या ऑक्टोबर 2025 पासून आपल्या डी-बी-टी लिंकच्या असणाऱ्या अकाउंटवर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर या संदर्भातील सविस्तर माहिती या जी-आरमध्ये देण्यात आलेली आहे. तर आपण बघा, आता यामध्ये अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू होणार आहे. आता बऱ्याच महिला असतात की ज्या विधवा असतात, त्यांना सुद्धा ह्या पेन्शनमधून महिन्याला 1,500च्या ऐवजी आता 2,500 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे. तर इथं बघितलं आपण, ह्या रकान्यामध्ये सर्व योजनांची माहिती देण्यात आलेली आहे आणि ही जी वाढ आहे ती ऑक्टोबर 2025 पासून आपल्या अकाउंटमध्ये जमा होण्याला सुरुवात होणार आहे. तर मंडळाने वेळोवेळी आपल्या लाभार्थींच्या ज्या संघटना आहेत दिव्यांग बांधवाच्या, त्यांनी मागणी केली होती की अनुदानात वाढ करून 4,000 करावी, परंतु आता शासनाने 1,500 वरून 2,500 पर्यंत ही वाढ केलेली आहे आणि दिव्यांग बांधवांना याबाबतच्या आता जी-आर काढून संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या शेजापाजारी कोण पण दिव्यांग बांधव असतील किंवा विधवा महिला ज्या अशा योजनेचा लाभ घेत असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या जीवनात आनंद मिळेल. व्हिडिओ आवडले असल्यास पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.